नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अनेक भक्त महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या वैभव लक्ष्मी व्रताविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे व्रत कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, त्यामागील श्रद्धा काय आहे आणि उद्यापन कसे करावे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. वैभव लक्ष्मी व्रत म्हणजे काय? वैभव लक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या कृपेसाठी केले जाणारे एक श्रद्धापूर्वक व्रत आहे. अशी श्रद्धा आहे की हे व्रत मनापासून आणि नियमाने केल्यास घरात सुख, शांती, समाधान आणि आर्थिक शौर्य प्राप्त होते. मात्र हे व्रत शांत, समाधान आणि आर्थिक शौर्य प्राप्त होते. मात्र हे लक्षात ठेवा की हे व्रत श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सदाचार याचे प्रतीक आहे. जीवनात यश मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ही तितकेच महत्त्व आहे. हे व्रत कोणत्या दिवशी करावे? हे व्रत सामान्यतः शुक्रवारी केले जातात. आपल्या मनातील संकल्पनानुसार सलग 7, 11 किंवा 21 शुक्रवार हे व्रत केले जातात. काही जण आपल्या सोयीप्रमाणे संकल्प करतात. पूजेसाठी लागणारे साहित्य: स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र, माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, कलश, नारळ, हळद कुंकू, अक्षदा, फुले, तुपाचा दिवा, अगरबत्ती, फळे, मिठाई किंवा खीर, नाणे किंवा चांदीचे नाणे, प्रसाद. पूजाची विधी: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. पूजा करण्याची जागा स्वच्छ करून लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. त्यानंतर कलशाची स्थापना करून दिवा लावावा. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर श्रद्धेने वैभव लक्ष्मीची कथा वाचावी किंवा ऐकावी. आरती करून प्रार्थना करावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागावा. व्रताचे नियम: व्रत करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवावी. खोटे बोलणे, कुणाचे मन दुखवणे किंवा वाईट विचार टाळावेत. शक्य असल्यास गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर स्वरूपात मदत करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद कुटुंबातील सर्वांना वाटावा. उद्यापन कसे करावे? संकल्प केल्याने सर्व शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करावे. त्या दिवशी विशेष पूजा करून माता लक्ष्मीची आरती करावी. आपल्या क्षमतेनुसार सुवासिनींना किंवा गरजू महिलांना प्रसाद, फळे किंवा छोटी भेटवस्तू द्यावी. दान करताना अहंकार न ठेवता नम्रतेने करावे. व्रताचे महत्त्व: वैभव लक्ष्मी व्रतामुळे भक्तांच्या मनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे. नियमित पूजा आणि प्रार्थनेमुळे मानसिक समाधान मिळते. कुटुंबात प्रेम, एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. मित्रांनो, आज आपण वैभव लक्ष्मीची व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, कोणतेही व्रत श्रद्धा, सदाचार आणि प्रामाणिक प्रयत्न यासोबतच फलदायी ठरते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा धार्मिक माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.